नमस्कार मंडळी. मंडळी, मी वास्तू ज्योतिष सल्लागार नयन धोत्रे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या या आवडत्या यूट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टामध्ये. चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा, सोबत दिलेलं बेलचं चिन्ह सुद्धा दाबा. आजच्या या भागामध्ये आपण माहिती करून घेणार आहोत राशी चक्रातल्या 9व्या म्हणजे धनु राशीच्या मार्च 2026 या महिन्यातल्या मासिक राशी भविष्याची. नेहमीप्रमाणेच हे राशी भविष्य आपल्या चंद्र राशी म्हणजे जन्म राशीनुसार आपण माहिती करून घेत आहोत. तसेच यामध्ये सांगितलेली माहिती ही आपल्या वैयक्तिक कुंडलीतील ग्रहस्थिती, परिस्थिती, दशा, महादशा यानुसार आपल्याला अनुभवायला मिळते. हे ज्योतिषशास्त्रीय सत्य लक्षात घेऊन हा व्हिडिओ पाहायचा आहे. असे असलं तरी महत्त्वाचे शुभ किंवा अशुभ ढोबळ परिणाम कमी अधिक फरकाने निश्चित अनुभवायला मिळतातच. आणि म्हणूनच आपण ठेवू शकता या महिन्यावर काटेकोर लक्ष, करू शकता परिपूर्ण नियोजन. व्हिडिओच्या नंतरच्या भागात आपण माहिती करून घेणार आहोत या दिवसातले शुभ आणि अशुभ दिवस दैनंदिन राशी भविष्याप्रमाणे. त्यामुळे एकाच व्हिडिओमध्ये मासिक आणि दैनंदिन राशी भविष्य आपण ऐकणार आहोत. तर शुभ परिणाम वाढवण्यासाठी कोणते करायचे आध्यात्मिक उपाय व्हिडिओच्या शेवटच्या भागात, आणि म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत संपूर्ण पहा. चला तर मग माहिती करून घेऊया मार्च महिना आपल्या धनुराशीसाठी काय सांगतोय. आपल्या राशीच्या भाग्यस्थानाचा स्वामी ग्रह रवी महिन्याच्या पहिल्या 15 कुंडलीच्या 3ऱ्या घरातून म्हणजेच पराक्रम स्थानातून आणि त्यानंतर कुंडलीच्या 4थ्या घरातून म्हणजे सुखस्थानातून गोचर भ्रमण करत राहणार आहे. तर या महिन्यात बुध, राहू, मंगळ हे ग्रह सुद्धा याच 3ऱ्या घरातून गोचर भ्रमण करत राहणार आहेत. त्यामुळे ज्यांच्या कामाचा संबंध इलेक्ट्रिसिटी, इलेक्ट्रॉनिक, मशिनरी, मेडिकल, शरीर सौष्ठव, जिम, तंत्रज्ञान, इंजिनिअरिंग, मार्केटिंग, ट्रॅव्हल्स अँड टुरिझम, पब्लिकेशन्स, प्रिंटिंग प्रेस, सोशल मीडिया, इव्हेंट मॅनेजमेंट अशा क्षेत्राशी निगडित आहे, संबंधित आहे, त्यांना आपल्या कार्याचा आवाका वाढवण्याची संधी या महिन्यात उत्तम मिळणार आहे. त्या दृष्टीने अवश्य आपल्याला कामाला लागायचे तयारी ठेवायची. योग्य अशा मेहनतीची सुद्धा तयारी ठेवून तर ज्यांना आपल्या कामासाठी सतत भ्रमंती करावी लागते अशा मंडळींना हा महिना लाभाचा राहणार आहे. कामासाठी ज्यांना नवीन जागेत जायचं आहे, व्यवसाय उद्योगासाठी नवीन जागा विकत किंवा भाड्याने घ्यायची आहे, त्यांनी अवश्य या महिन्यात त्या दृष्टीने निर्णय घ्यायला, हालचाली करायला हरकत नाही. नोकरीत असलेल्या मंडळींना सुद्धा या महिन्यामध्ये पदोन्नतीचे लाभ संभवतात. तर ज्यांना नोकरीच्या बरोबरीने स्वतःचा साईड बिझनेस सुरू करायचा आहे त्यांच्यासाठी हा महिना निर्णय घ्यायला उत्तम आहे. तसेच जी मंडळी मार्केटिंगमध्ये कार्यरत आहेत त्यांना कामाच्या ठिकाणी काही नवीन संधी मिळताना दिसेल. तर काहींना कामानिमित्ताने बाहेरगावी जाण्याचे, भ्रमंती करण्याची संधी मिळेल. अशी संधी घ्यायला हरकत नाही, फायद्याची राहील. 4थ स्थानामध्ये शुक्र ग्रह शुभ परिणाम व आर्थिक लाभ वाढवण्याचं सुद्धा काम करेल. याचा लाभ म्हणजे जुन्या वाहन किंवा वास्तू या संदर्भातल्या विक्रीमधून आर्थिक लाभ होईल. तर ज्यांना भूमी, भवन, वाहन यामध्ये नवीन खरेदी, गुंतवणूक करायची आहे त्यांनी अवश्य ती करावी. ग्रहयोग शुभ आणि अनुकूल राहतील. सरकारी क्षेत्रात काम करण्यासाठी नवीन काम मिळवण्यासाठी, सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी अवश्य प्रयत्नशील राहू शकता. तर ज्यांना शेत जमीन, बांधकामाची जमीन यामध्ये खरेदी विक्री, गुंतवणूक करायची आहे त्यांनी या महिन्यात अवश्य आपल्या कामाची व्याप्ती वाढवावी. तर जी मंडळी जागेच्या खरेदी विक्री कामामध्ये मध्यस्थ एजंट म्हणून काम करतायत त्यांना हा महिना लाभ मिळवून देणारा राहणार आहे. असल्यामुळे आपल्या कामावर अधिक लक्ष द्या, संधी सोडू नका, व्याप्ती वाढणार आहे. कामानिमित्ताने घरापासून दूर जावं लागलं तरी अवश्य तयारी ठेवा, लाभ आहे. विद्यार्थ्यांना हा महिना उत्तम राहील, तेव्हा आपल्या अभ्यासात दिरंगाई नको. विवाह, संतती, गुंतवणूक, खरेदी विक्री यासाठी एकंदरीतच हा महिना लाभाचा आणि कामाचा राहील. परंतु ज्यांच्या मूळ कुंडलीमध्ये गुरुग्रह आणि मंगळ ग्रह अशुभ आहे किंवा अशुभ ग्रहांची दशा महादशा सध्या सुरू आहे त्यांना मात्र आपल्या कामातील वेग वाढवावा लागेल, नाहीतर हातातोंडाशी आलेला घास खाली पडेल. तर काही कामं फार रखडून विलंबाने होताना दिसतील, तेव्हा सांभाळा, काळजी घ्या, संयम वाढवा, योग्य व्यक्तींचा सल्ला घ्या आणि नियोजनपूर्वक कामाला सुरुवात करा. आरोग्याचा विचार करता पित्त, सांधेदुखी, पायाची दुखणी सांभाळायची आहेत. मंडळी, आपल्याला सुद्धा आपल्या वैयक्तिक कुंडली किंवा वास्तूचे सशुल्क मार्गदर्शन सूक्ष्म पद्धतीने आमच्याकडून अशा रीतीनेच करून घ्यायचं असल्यास अवश्य आमच्या कार्यालयाच्या संपर्क नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करून कशा प्रकारे केलं जातं मार्गदर्शन याची माहिती घ्या. नंतर आपली अपॉइंटमेंट अवश्य बुक करा. हे मार्गदर्शन ऑनलाईन पद्धतीने
फोनवरून करत असल्यामुळे देशाच्या कानाकोपऱ्यातून किंवा परदेशातून सुद्धा आपण आमच्याकडून सहजरित्या मार्गदर्शन घेऊ शकता. यासाठी आमचा संपर्क नंबर आहे 9892156163. हा नंबर थंबनेलवर आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये नेहमी दिलेला असतो. शेअर मार्केटच्या गुंतवणुकीचा या महिन्याचा विचार करता फायनान्स, बँकिंग, FMCG, पॉवर, लॉजिस्टिक, इंजिनिअरिंग आणि इन्फ्रा हे सेक्टर फायद्याचे राहतील. जाणकारांचा सल्ला अवश्य घ्या. इंट्राडे ट्रेडिंग करणाऱ्यांसाठी हा महिना लाभाचा राहील. तर ज्यांना नव्याने शेअर मार्केटमध्ये यायचं आहे, पदार्पण करायचं आहे, त्यांच्यासाठी सुद्धा हा महिना शुभ असणार आहे. तर मंडळी, हे होते मार्च महिन्यातील महत्त्वाच्या गोचर ग्रहांच्या भ्रमणाची स्थिती, परिस्थिती आणि परिणाम मासिक राशी भविष्य. आता आपण माहिती करून घेणार आहोत दैनंदिन राशी भविष्य. त्यामुळे या महिन्यातले शुभ आणि अशुभ दिवस समजायला अजून जास्त सोपं जाईल. महिन्याची सुरुवात आरोग्याच्या दृष्टीने सांभाळा अशी सांगणारी आहे. महिन्याची सुरुवात थोडी सांभाळूनच, सावधानता बाळगूनच करावी लागणार आहे. म्हणजेच 1 मार्च या दिवशी महत्त्वाचे निर्णय आणि व्यवहार फार सांभाळून काटेकोरपणे करा. 2 ते 8 मार्च हे पुढचे 7 दिवस अत्यंत शुभ आणि भाग्यकारक असतील. धार्मिक, आध्यात्मिक, शैक्षणिक, सामाजिक कार्याची सुरुवात करण्यासाठी लाभाचे राहतील. वडिलोपार्जित संपत्ती, कार्य, जमीन जुमला, व्यवसाय यासाठी निर्णय घेण्यासाठी हे दिवस उत्तम राहतील. लाभाचे आणि एकंदरीत आनंदी दिवस. काही थांबून राहिलेली कामं पुन्हा एकदा सुरू करण्यासाठी, नव्याने निर्णय घेण्यासाठी आपल्याला खूप चांगले दिवस. आपल्या कार्यामध्ये मित्रपरिवार, घरातील वडीलधारी मंडळी आणि वरिष्ठ अधिकारी यांची साथ उत्तम मिळेल. 9, 10, 11 मार्च महत्त्वाच्या व्यवहारासाठी काहीसे प्रतिकूल दिवस राहतील. तेव्हा सांभाळून आणि काळजीपूर्वक महत्त्वाचे व्यवहार करा. या दिवसात आरोग्यसुद्धा सांभाळा. मात्र कामानिमित्ताने बाहेरगावी जाण्याची संधी आली तर अवश्य घ्या. 12 ते 18 मार्च हे पुढचे 7 दिवस नवीन कार्याचा आरंभ आणि विस्तार करण्यासाठी अत्यंत शुभ असेल. कुटुंबासाठी आणि स्वतःसाठी महत्त्वाचे आर्थिक निर्णय अवश्य घेऊ शकता. कामानिमित्त जवळपासचे प्रवास घडतील आणि फायद्याचे सुद्धा राहतील. पदप्रतिष्ठा, समाजातील आणि कार्यातील मानसन्मान प्राप्तीचे प्रसंग अनुभवायला मिळतील. भावंडांशी जुळवून घेतल्यास काही फायद्याची गणितं जुळून येतील. 19-20 मार्च पुढचे 2 दिवस भूमी, भवन, वाहन यांच्या खरेदी विक्रीसाठी हे दिवस शुभ राहतील. मात्र घरगुती कारणांवरून, छोट्या मोठ्या तक्रारींवरून कुटुंबातील वातावरण मात्र थोडंसं ताणतणावाचं राहील. 21-22 मार्च हे पुढचे 2 दिवस विद्यार्थी, गुंतवणूकदार, भांडवलदार, नोकरदार मंडळींसाठी शुभ परिणाम देणारे दिवस. त्यामुळे महत्त्वाच्या परीक्षा, गुंतवणूक, प्रॉफिट बुकिंग, इंटरव्ह्यूज यासाठी अवश्य लाभ घेऊ शकता. 23-24 मार्च आरोग्य आणि गुप्त शत्रूंच्या कारवाई, विरोधक यांच्याकडून थोडं सावधानता बाळगावी लागेल. 25-26 मार्च उद्योग, व्यवसाय, लग्न कार्य, कोर्ट कचेरीची कामं, महत्त्वाच्या चर्चा, मीटिंग्स यासाठी हे दिवस शुभ राहतील. 27, 28, 29 मार्च मानसिक त्रास, ताणतणाव सांभाळायचे आहेत. उगाच धावपळ, लांबचे प्रवास सांभाळून करावे लागतील. काळजीच घ्या. तर महिन्याचे शेवटचे 2 दिवस म्हणजे 30-31 मार्च शुभ आणि लाभ वाढवणारे दिवस. कार्याला भाग्याची साथ उत्तम मिळेल. महत्त्वाच्या कामाची सुरुवात अवश्य करू शकता. मंडळी, ही होती मार्च महिन्यातील दैनंदिन राशी भविष्याची माहिती. शुभ परिणाम वाढवण्यासाठी या महिन्यात आपल्याला माता महालक्ष्मीची आराधना आणि उपासना, मंत्र साधना वाढवायची आहे. यासाठी ओम श्रीम नमः या मंत्राचा जप 1 माळ अवश्य सुरू ठेवा. तर महालक्ष्मी अष्टक स्तोत्राचे पठण 3 ते 16 वेळा मुद्दाम जाणीवपूर्वक करा. मंडळी, हा राशी आपली धनु मार्च महिन्यासाठी उत्तम राहणार आहे. माहिती कशी वाटली अवश्य कळवा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपला व्हिडिओ शेअर करा, लाईक करायला विसरू नका. मंडळी, बऱ्याच दिवसापासून लोकांचा आग्रह होतोय ज्योतिष अभ्यास वर्ग सुरू करण्याविषयी. आपल्या सर्वांच्या आग्रहाखातर लवकरच प्राथमिक ज्योतिष अभ्यास वर्ग ऑनलाईन झूम मीटिंगवर आपण सुरू करत आहोत. या प्राथमिक ज्योतिष अभ्यास वर्गामध्ये आपण जाणून घेणार आहोत 12 राशींची, कुंडलीमधील 12 घरांची म्हणजेच 12 स्थानांची आणि 9 ग्रहांची अत्यंत सखोल आणि विस्तृतपणे. ज्यांना या प्राथमिक ज्योतिष अभ्यास वर्गामध्ये सहभागी व्हायचं आहे त्यांनी अधिक माहितीसाठी आपल्या ऑफिसच्या संपर्क नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करून माहिती घ्यावी. नंबर 9892156163.
मंडळी, आपल्या ज्योतिष कट्टातर्फे आपण 3 पुस्तकं प्रकाशित केली. त्यापैकी विविध देवदेवतांचे मंत्र आणि स्तोत्र संकलित केलेलं अप्रतिम पुस्तक चैतन्य लहरी ₹330 फोन पे करून आपण भारतात कुठेही मागवू शकता. फोन पे केल्यानंतर त्याचा स्क्रीनशॉट, तुमचा संपूर्ण पत्ता, पिनकोड नंबर आम्हाला व्हॉट्सअप करा. श्री सप्तशती गुरुचरित्र सार हा टेंबेस्वामी महाराजांनी रचलेला अप्रतिम ग्रंथ 700 ओव्यांचा ₹151 फोन पे करून आपण मागवू शकता. हा ग्रंथ स्त्री पुरुष आबालवृद्ध कुणीही याचं वाचन आणि पारायण करू शकतात. तसेच अष्टोत्तर शतनामावली ₹151 फोन पे करून अवश्य आपण हाही ग्रंथ मागवू शकता. यामध्ये विविध देवदेवतांची 108 नावं संकलित केलेली आहेत. तसेच मंडळी, शुभ मुहूर्तावर अभिमंत्रित आणि सिद्ध केलेली विविध प्रकारची रुद्राक्ष, विविध देवदेवतांची किंवा ग्रहांची यंत्र, तसेच विद्यार्थ्यांची एकाग्रता आणि स्मरणशक्ती वाढीसाठी गणेश रुद्राक्ष, सिद्धी गणेश यंत्र, सरस्वती यंत्र, तर आपल्या ऐहिक सुखासाठी श्रीयंत्र, कुबेर यंत्र, वास्तुदोष निवारण यंत्र, वास्तु इंद्राणी यंत्र, सुदर्शन यंत्र, अन्नपूर्णा यंत्र, मेरुश्री यंत्र, कुबेर यंत्र, लक्ष्मी कवडी, त्याचप्रमाणे दक्षिणावर्ती शंख ही सुद्धा आपल्याला ऑर्डर करायची असतील तर व्हॉट्सअप करा, माहिती घ्या, नंतर आपली ऑर्डर करा. तसेच आपल्या वास्तूतली चैतन्य ऊर्जा वाढवणारे हे धूपदीप पात्र माहिती डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहेच. तर मंडळी, असा हा मार्च महिना आपल्या राशीला सुख समृद्धीचा, भाग्याचा जावो. पुढच्या भागात आपण माहिती करायला पुन्हा एकदा भेटूया मकर राशीसाठी. तोपर्यंत कळावी लोभाय असावा. धन्यवाद.